नमस्कार, प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मी हर्षदा. तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्याशिवाय माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही हे आपल्याला माहीतच आहे. आणि तसेच शिक्षणालाही ज्ञानाची जोड असते आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या युगामध्ये. तर अशाच एका इंटरेस्टिंग व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत, त्याची मुलाखत घेणार आहोत. काय आहे ते आज आपण पाहूया. तर चला तर माझ्यासोबत. तर नमस्कार, आज आपण आलेलो आहोत अंजली शिरसी मॅडम, डॉक्टर अंजली शिरसी मॅडम यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. त्यांची PhD झालेली आहे आणि मॅडम ह्या शिक्षणाच्या झोकामध्ये ह्या खूप प्रगत आहेत आणि तसेच गायनाची आवड आहे मॅडमला, सूत्रसंचालन वगैरे करतात. तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात. मॅडम, तुमच्याविषयी थोडं चॅनलला माहिती सांगा. मॅडम नमस्ते, मी डॉक्टर अंजली धनराज शिरसी. मी सेवा सदन प्रशालेमध्ये सहशिक्षिका या पदावरती कार्यरत आहे गेल्या 25 वर्षापासून. मी सोलापूरमध्येच लहानाची मोठी झालेली आहे. माझं शालेय शिक्षण श्राविका संस्थेमध्ये, श्राविका प्रशालेमध्ये झालेलं आहे. आणि यानंतर आता माझं जे शिक्षण आत्ताच मॅडमनी सांगितलेलं आहे की माझं शिक्षणाचा प्रवास हा सोपा नव्हता. माझ्या शिक्षणाच्या पाठीमागे सर्वात मोठा हात माझ्या सासूबाईंचा होता, ज्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. आणि DEDपासूनचा माझा प्रवास, DED नंतर BA मराठी, BA इंग्लिश, त्यानंतर MA इंग्लिश, BEd इंग्लिश आणि मराठी, त्यानंतर PhD, MA इन एज्युकेशन, आता सध्या काउन्सिलरचा कोर्स, हा इथपर्यंतचा माझा शिक्षणाचा प्रवास सध्या सुरू आहे. आत्ता सांगितलेलं आहे की मला वाचनाची आवड आहे, गायनाची तर खूप आवड आहे, त्याची मी प्रचंड पॅशनेट आहे. आणि हा जो माझा प्रवास आहे हा खरा आत्तापर्यंतचा सोपा नव्हता. म्हणजे आत्ता या ठिकाणी मी आता थोडीशी खंबीरपणे आत्मविश्वासाने बोलू शकते, पण ह्याच्यामागे माझं सारं कष्टमय जीवन आहे. ज्या ज्या लोकांनी मला इथून जवळून पाहिलेलं आहे त्या लोकांना माझं कष्टमय जीवन परिचित झालेलं आहे. पण या माझ्या यशामागे, या माझ्या कष्टामागे अनेक लोकांचा हात आहे. तर मॅडमनी सांगितलं आहे की भरपूर परिश्रमातून आणि कष्टातून मॅडमनी डिग्री मिळवली आणि तसेच ते एक शिक्षिका आहेत. आणि शिक्षिकाचं एक नेहमी असतं की विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचं आणि प्रत्येकाला प्रगतीपथावर न्यायचं हे काम असतं शिक्षकांचं. तर ते साध्य करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपली ओळख करून दिली आहे. तर मॅडम, तुम्हाला या कलाक्षेत्रामध्ये तुमच्या हॉबीज काय आहेत आणि तुम्हाला कसं हे कलाक्षेत्र म्हणजे कसं आवड निर्माण झाली हे प्रेक्षकांना जरा सांगावं मॅडम. तसं गायनाची आवड मला बालपणापासूनच आहे. म्हणजे शालेय जीवनामध्ये आम्हाला त्यावेळेस जाधव सर नावाचे माझ्या श्राविका शाळेमध्ये गायनाचे सर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या 2-3 परीक्षा झालेल्या होत्या आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून सरांनी मला नेहमी प्रोत्साहन केलं होतं की तुम्ही खूप शिका, पुढे जा, तुमचा आवाज चांगला आहे. परंतु कालाच्या ओघामध्ये आणि या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्यामुळे, मुलांच्या सगळ्या लालनपालनमुळे, माझ्या स्वतःच्या शिक्षणाच्या माझ्या धडपडीमुळे हा सगळा माझी आवड मी मागेच टाकली होती. फक्त वाचनाची आवड माझी सुरू होती. आणि अचानक काही संगीतप्रेमी लोकांच्या माध्यमातून मला काही कराओके स्टुडिओंचा मला या ठिकाणी शोध लागला आणि त्या ठिकाणी मी सदाबहार कराओके स्टुडिओ, पाटणकर यांचं म्युझिक लवर्स कराओके स्टुडिओ अशा ठिकाणी मी जाते. आणि अनेक कराओकेच्या या म्युझिकल इव्हेंट्समध्ये मी सहभाग नोंदवलेला आहे. आत्तापर्यंत खूप जवळजवळ 7-8 प्रोग्राममध्ये मी सहभाग घेतलेला आहे. आणि लोकांना म्हणजे तसा खूप माझा शास्त्रीय अभ्यास नाही आहे, तरी लोकांना माझं गाणं आवडतं. लोक त्या ठिकाणी मला ॲप्रिशिएट करतात. तर मॅडमची कलागुणामध्ये देखील खूप प्रोत्साहन आहे आणि मॅडमनी खूप केलं आहे कला या क्षेत्रामध्ये. गायनाची आवड आहे, तसेच सूत्रसंचालन हे मॅडम खूप चांगल्या पद्धतीने करतात, त्यांना आवड आहे हे पण त्यांनी सांगितलं आहे. तर मॅडम, सूत्रसंचालनामध्ये तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम केले आहेत आणि तसेच तुम्ही गायन हे पण तुमचं क्षेत्र आहे, तर गायनामध्ये कसा रियाज केला, काय काय केलं आणि कार्यक्रम किती घेतलात हेही सांगा प्रेक्षकांना. सूत्रसंचालन ही देखील माझ्या एका व्यक्तिमत्वाची बाजू आहे आणि ते ओघानंच आलं. शिक्षक असल्यामुळे शाळेतल्या अनेक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करण्याचा योग येतो, त्यावेळेस करावं लागतं. आणि त्याचबरोबर अनेक म्हणजे नटराज संगीत विद्यालयाच्या त्यांच्या संगीतमय कार्यक्रमाच्या वेळी सूत्रसंचालन केलेलं आहे. अनेक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन झालेले.
वीरशैव बसवतत्व यांच्या या एका त्यांच्या ज्या बसवेश्वर जयंतीनिमित्त होणाऱ्या ज्या सप्ताहानिमित्त वेळेस मी त्यावेळेस सूत्रसंचालन करत होते. त्याचबरोबर अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वेळेस ज्या वेळेस मला विचारलं जातं त्यावेळेस मी सूत्रसंचालन करतेच. संगीताची आवड आता बाईंनी मॅडमनी सांगितलेलंच आहे की संगीताची आवड ही बालपणापासूनच होती आणि त्यामध्ये मी आता म्हणजे रियाज असा प्रत्यक्ष अजून होत नाही आहे, परंतु थोडाफार त्या गाण्याची प्रॅक्टिस हे थोडंफार गाणं ऐकून त्याच्या 2-4 वेळा म्हणून त्यानंतर त्याचे बारकावे थोडेसे लक्षात ठेवून तशा पद्धतीने गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते आहे. अगदीच तंतोतंत तेवढंच मला जमतं असं मी म्हणू शकत नाही, पण थोडाफार मी तेवढा मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करते. तर मॅडम सूत्रसंचालन अशा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सूत्रसंचालन देखील केलं आहे मॅडमनी आणि संगीताचा रियाज करतात. प्रत्येक माणसाला हा छंद असतो आणि तो जोपासणं आणि त्याची एक नेहमी सातत्य ठेवणं हे कुणाला जमत नसतं. एवढ्या व्यापातून ही वेळ संगीतासाठी आणि एका सूत्रसंचालनासाठी काढतात. माणसाला एक पीस हवा असतो जीवनामध्ये, तसा ह्या कला क्षेत्राच्या माध्यमातून आपण तो पीस बघितला तर तो खूप महत्त्वाचा असतो असं काही म्हणायला हरकत नाही. आणि मॅडम वाचनाची आवड आहे आपल्याला, तुम्ही सांगितलंच आहे, तर कोणकोणती पुस्तकं वाचता आणि लेख आणि कविता याचा पण संग्रह वगैरे आहे का तुमचा, जरा ते सांगावं. वाचनाची आवड बालपणापासूनच म्हणजे माझ्या त्या उल्लेख मी करणं फार महत्त्वाचं ठरेल. शालेय जीवनामध्ये माझ्या मराठीच्या शिक्षिका कस्तुरी मॅडम यांच्या माध्यमातून मला वाचनाची आवड निर्माण झाली. त्याचबरोबर माझे आजोबा हे नेहमी हिराचंद नेमचंदमधून पुस्तकं आणायचं, त्यांच्या आधीच मी पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली. म्हणजे इयत्ता 7वीमध्येच मी त्या काळामध्ये आपल्या श्रीमानयोगी या शिवरायांच्या आधारित जे काही रणजित देसाईंनी लिखित जे काही महाग्रंथ आहे त्या ग्रंथाचं मी त्यावेळेस पारायण केलं. म्हणजे तो जो 6 खंडाचा जो ग्रंथ आहे तो मी तेव्हाच वाचला 7वीमध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक पुस्तके वाचले आहेत. त्यानंतर वपूंची अनेक पुस्तकं वाचलेली आहेत. पार्टनर आहे, ऐकसख्य आहे, त्यानंतर वि स खांडेकरांचं जीवन अमृतवेल आहे, त्यानंतर आपल्या शिरवाडकरांचं वाचलेलं आहे, त्यानंतर क्षेत्रमाळे यांचं वाचलेलं आहे. मला माझ्या वाचनामध्ये आवडलेले अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणजे बेट्टी मोहम्मदी यांचं लिखित आहे नॉट विदाउट माय डॉटर, ह्याचं अनुवादित आहे. आणि त्याचबरोबर APJ अब्दुल कलाम यांचं अनुवादित जे आहे हे अग्निपंखाचं अनुवाद हे झालेलं आहे, हा विंग्स ऑफ फायरचा. म्हणजे APJ अब्दुल कलाम हे माझे आणि स्वामी विवेकानंद हे माझे या ठिकाणी ते प्रेरणास्थान आहेत आणि माझे आदर्श आहेत. त्यामुळे APJबद्दल मला प्रचंड अभिमान आहे. त्याची उदाहरणं मी माझ्या शाळेत माझ्या विद्यार्थ्यांना त्यांची उदाहरणं मी देत असते की जो व्यक्ती राष्ट्रासाठी जो जगामध्ये कुठेही बोलला तर गेलेला नाही आहे आणि त्या व्यक्तीचं कार्य हे महान आहे, तसं आपणही घडलं पाहिजे असा मी नेहमी संदेश देत असते माझ्या विद्यार्थ्यांना. त्यांची एक कविता मी सर्वात शेवटी या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. तर मॅडमनी APJ अब्दुल कलाम अजून अशा अनेक मोठ्या शास्त्रज्ञांसारख्या आहेत आणि लेखक कवयित्री यांची पुस्तकं त्यांनी वाचले आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे APJ स्वप्ने पहा, स्वप्ने सत्यात उतरवा, हा डॉक्टर अब्दुल कलामांचा होता. आणि एक सायंटिस्ट होते, त्या भारताच्या एका प्रगती दृष्टिकोनातून म्हणजे भारताला एका प्रगत दृष्टिकोनातून त्यांनी बघितलं होतं. तर मॅडम तुम्हाला एवढे तुम्ही ग्रंथ म्हणजे कविता वगैरे वाचलात, एवढं सगळी पुस्तकं वाचलात, तर त्याच्यातली एक कविता आवडीची म्हणून दाखवावी आपल्या प्रेक्षकांसाठी. ओके. माझ्या आवडीची आणि मला प्रेरणास्थान दिलेली आणि जी माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमीच सांगते, डॉक्टर APJंची छोटीशी कविता आहे. वेन यू विश अपॉन अ स्टार मेक्स नो डिफरन्स हू यू आर, एनिथिंग युअर हार्ट डिझायर्स विल कम टू यू. म्हणजे ही कविता प्रेरणा आहेच आहे, त्याचबरोबर आपल्याला नेहमीच काहीतरी चांगलं करण्याचे प्रोत्साहन देत असते आणि ह्याचं नेहमीच मी माझ्या विद्यार्थ्यांकडून रोज म्हणून घेत असते. मी त्यांच्या मनामध्ये मी हे बिंबवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही ज्या जीवनामध्ये काहीही साध्य करू शकता जर तुमची इच्छा प्रबळ असेल. कारण एनिथिंग युअर हार्ट डिझायर्स विल कम टू यू म्हणजे विश ही नेहमी आपली, विल ही नेहमी ही आपली जास्त पॉवरफुल असते. आपली मनाची शक्ती जास्त पॉवरफुल असते कुठलंही कार्य आपल्याला साध्य करण्यासाठी. तर
मनाची शक्ती आणि आपला खंबीरपणा हा खूप नेहमी माणसाला पुढे नेतो या कवितेतून असं कळतं. आणि तुम्ही हार्ड वर्क केला, हार्ड वर्कर असाल तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल हे देखील त्यांनी सांगितलं आहे. तर मॅडम तुम्ही आता साहित्यात PhD केलेली आहे का, कोणत्या क्षेत्रामध्ये PhD केलं आणि डॉक्टरेट पदवी मॅडमनी मिळवली आहे, तर त्याच्यावर जरा माहिती सांगा आणि विद्यार्थ्यांना त्याच्यापासून युवा पिढीला काय प्रोत्साहन मिळेल हे पण तुम्ही त्याच्यात सांगावं. मी साहित्यामध्ये म्हणजे इंग्लिश लिटरेचरमध्ये माझी PhD मी पदवी संपादन केलेली आहे. ज्या काळा म्हणजे माझं लहानपणापासूनचं माझं खरं तर डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, परंतु काही विशिष्ट अशा काही घटनेमुळे मी डॉक्टर होऊ शकले नाही. परंतु मला डॉक्टर होण्याची माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती आणि माझ्या नावाच्या मागे नेहमी डॉक्टर ही पदवी लागली पाहिजे असं मला वाटायचं. आणि जेव्हा या शिक्षण क्षेत्रामध्ये आले, मी अध्यापिका झाले, मी विद्यार्थ्यांना शिकवू लागले आणि तेव्हा त्याच्यानंतर माझा सगळा हा प्रवास शिक्षणामध्येच गेला. म्हणजे मी प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये मी परीक्षा देत होते. म्हणजे असं एकही हाच उन्हाळा माझा असं गेलं की जेव्हा मी परीक्षा देत नाही आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी मी काहीतरी देत आलेली आहे परीक्षा. म्हणजे त्यामुळे मी सतत परीक्षा असू दे, प्रशिक्षण असू दे, मागच्या वर्षी वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रशिक्षण झालं, म्हणजे अशा गोष्टीमध्ये मी बिझी राहायचे. आणि अशाच वेळेस मला मनात आलं की आपण PhD करायला पाहिजे. आणि PhD करण्यासाठी त्या काळामध्ये मी सोलापूर विद्यापीठाची पेट परीक्षा पण पास झाले आणि त्यानंतर मी ते माझा प्रवास सुरू झाला. परंतु त्यांच्या त्या कट ऑफमुळे मला पुढे परत त्यांनी बोलावलं नाही. आणि त्या काळामध्ये मला शोध लागला की आपल्या राजस्थानमध्ये झुंझुनू या ठिकाणी एक PhDची एक UGC रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे जी फक्त PhDसाठी आहे. आणि त्या ठिकाणी मला त्यांची पेट एक्झाम दिल्यानंतर मला तिथे सिलेक्शन झालं आणि त्यानंतर प्रपोजल वगैरे दिल्यानंतर तिथे मला म्हणजे मी असा विचार केला होता की लहानपणापासून आपण जे राष्ट्रगीत म्हणतो आहे तर त्याचे लेखक आहेत आपले रवींद्रनाथ टागोरजी. आणि त्याच्याबद्दल मला लहानपणापासून एक सुप्त आकर्षण असं होतं. अशा विद्वान व्यक्तीबद्दल माझ्या मनात खूप सतत नेहमी एक तेजोभाव असायचा की किती महान व्यक्ती आपण त्यांचं नेहमी राष्ट्रगीत म्हणतो आहे. आणि कोइन्सिडेंटली मला मी जो विषय मांडला तो विषय तिथं सिलेक्ट झाला आणि म्हणूनच माझ्या PhDचा विषय होता अ स्टडी ऑफ ह्युमन व्हॅल्यूज विथ द रेफरन्स ऑफ रवींद्रनाथ टागोर सिलेक्टेड प्लेस. 6 प्लेस घेऊन आणि त्या ठिकाणी माझ्या ज्या गाईड होत्या डॉक्टर सुदीप्ता राय चौधरी यांच्या माध्यमातून तो PhDचा प्रवास माझा पूर्ण झाला. पण या PhDचा प्रवास माझा हा फार अवघड होता, कारण शालेय कामकाज, घरातील सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून करणं फार अवघड होतं. पण याच्या ज्या काही टेक्निकल बाबी आहेत त्या सगळ्या टेक्निकल बाबी माझ्या मुलाने सांभाळल्या. आणि म्हणजे असं मी म्हणू शकते माझ्या PhDचा माझ्या यशामागे माझ्या मुलाचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण 3 ऋण कधी फेडू शकत नाही, मातापित्याचे ऋण, समाज ऋण आणि देशाचे ऋण. पण माझ्या मुलाने माझं ऋण फेडण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे. तो माझ्या या अशा शैक्षणिक प्रवासामध्ये तो माझ्या पाठीशी असतो, माझ्याबरोबर असतो, मला सगळीकडे घेऊन जातो. आणि माझ्या मुलाने हे जे केलेलं आहे हे खरंच मनापासून मी सांगते की खूप त्यांनी मोठं मोलाचं कार्य केलं म्हणून मी PhD पदवी संपादन करू शकले. मुलाचा सिंहाचा वाटा आहे. जसं आपण मुलांच्या पाठीशी असतो आईवडील, तसं मुलंही आईवडिलांच्या पाठीशी असू शकतात आणि त्यांच्यामुळं आईवडिलांचं काहीतरी सार्थ होतं. आता मॅडमची PhD पूर्ण झाली आहे मुलाच्या सपोर्ट्समुळे. तर आणि तसेच विषयही किती छान होता मॅडमचा की रवींद्रनाथ टागोर यांच्या काही विषयावर त्यांनी PhD केलं, पण इतक्या सुंदर पद्धतीने वर्णन करून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर मॅडम तुमचा आवाज देखील खूप मस्त आहे, हे सगळं प्रेक्षकांना माहीत आहे आणि तुम्ही गाण्याचे कार्यक्रम करता. तर तुमच्या आवाजात एक तुमच्या आवडीचं एक गीत तिथे होऊ द्या. हां, तत्पूर्वी मी असं सांगेन की माझ्या PhDच्या या प्रवासाच्या वेळेस माझ्या वडिलांनीही मला खूप काही सपोर्ट केलं. म्हणजे मुळात माझे वडील स्वतः शिक्षणाचे ते अगदी म्हणजे त्यांना प्रचंड आवड असलेले प्रोफेसर असलेले, त्यांचं प्रिन्सिपल झालेले माझे वडील इरकलमध्ये होते. आता रिसेंटली 12 फेब्रुवारीमध्येच त्यांचं देहांत झालं. ते फार मोठं मला धक्का मिळाला. आणि त्याच्यातून अजून मी आत्ता सावरते केवळ माझ्या गाण्याच्या या कार्यक्रमामुळेच. म्हणजे माझ्या ज्या स्टुडिओमध्ये माझ्या लोकांनी मला एनकरेज केलं, मॅडम तुम्ही खूप दुःखात राहू नका या. आणि त्यामुळे मी गाण्याच्या माध्यमातून मी थोडीशी स्वतःला सावरले, नाही तर मी आज अशी तुमच्यासमोर दिसली नसते, खूप अजून मी दुःखातच राहिली असते.
तर माझ्या वडिलांचा सपोर्ट आहे, माझ्या दोन्ही मुलींचा सपोर्ट आहे, माझ्या सासूबाईंचं प्रचंड पाठबळ, ज्यामुळे मी या शिक्षण क्षेत्रामध्ये आले. नाहीतर मला कधीच आयुष्यात वाटलं नव्हतं की मी शिक्षिका होईन. आणि या सगळ्या माझ्या या गोष्टींमध्ये माझी शाळा, माझी सेवासदन शाळा, माझ्या शाळेचे, माझे संस्थेचे सगळे पदाधिकारी, संस्थेचे लोक आणि माझ्या मुख्याध्यापिका, माझ्या सहकारी यांनी मला पदोपदी वेळोवेळी मदत केली. मला नेहमी त्यांनी सहकार्य केलं. त्यामुळे माझा आत्तापर्यंतचा सगळा शैक्षणिक प्रवास किंवा अनेक ज्या ठिकाणी मी SCRT NCRTमध्ये जे कार्य करते, बालभारतीमध्ये कार्य करते, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये केवळ माझं एकटीचंच त्या ठिकाणी यश नाही आहे, त्या सगळ्यांचं याच्यामध्ये असलेलं सहकार्य आणि त्यांची आपलेपणाची वृत्ती ह्याचा फार मोठा सहभाग आहे. असं म्हणतात की सक्सेस हॅज 100 फादर्स बट फेल्युअर्स नो वन. तसे माझ्या यशामध्ये अनेकांचा सहभाग आहे. तर आत्ता मॅडमनी सांगितलं की एखादं तुम्ही तुमच्या गीत तुम्ही म्हणा आवडीचं, तशा अनेक गाणी माझ्या आवडीची आहेत. पण अगदीच यावेळेस आठवणारं एखादं गीत म्हणजे आंधी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील तेरे बिना हे गाणं मी थोडंसं गुणगुणते, खूप नाही. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा. अतिशय उत्तम पद्धतीने गाणं गायलं आहे. आणि तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नाही, म्हणजे या सर्व जी लेडीज असते, लेडीजच्या पाठीमागं खूप व्याप असतो आणि त्या सर्वाला पार करून पूर्णपणे इतकं शिक्षण घेऊन पुढच्या गोष्टी जाणं, आनंदी राहणं. आणि एवढा मोठा धक्का लागलेला असून, वाढले वडील हे लागलेलं असून मॅडमनी छंद जोपासून त्यांचं ते मनात जे होतं ते त्यांनी बाहेर काढलं आणि सांगितलं की मुलांनी वगैरे सपोर्ट केला. पण ह्या लेडीजचं आयुष्य हे संघर्षमय आहे, पण त्या संघर्षमयातून आपल्याला पुढे कसे आनंदी जायचं आहे हे त्यातून मॅडमचं कळतं. तर मॅडम, आजच्या या वाढत्या या आधुनिक काळामध्ये तुम्ही एक शिक्षक आहात, तर एका मुलांना आणि आजकालच्या युवकांना आणि जी वाढती जे जगातले जे एजेड लोक आहेत त्यांना काय संदेश द्याल? म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत पण असू द्या आणि या वाढत्या या सगळ्या कलामध्ये काय तुमचं म्हणणं आहे हे सांगा. सर्वप्रथम मुलांना असं मी सांगू शकते की विद्यार्थ्यांनी आज खरंच खूप कष्टाची गरज आहे, पण आज त्यांना जे काही शॉर्ट वेज आहेत त्यांना त्या मार्गाने पुढं जायचं असतं, पण कधीही यश तसं मिळत नाही. त्यामुळे त्यांना परिश्रम, कष्ट, सातत्य आणि नियोजन पद्धतीने अभ्यास केला तर ते निश्चितच यश प्राप्त करू शकतील. पण हे सगळं करण्यामध्ये संस्कारही त्यांनी विसरायला नको आहेत. आपली जी भारताची भूमी आहे, आपली भारतीय संस्कृती आहे, ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. पण आपण या ठिकाणी आपल्या म्हणजे इथं असं उदाहरण आहे की आई वडील आपल्या मुलाला शेवटपर्यंत जपतात, पण परदेशात असे नाही आहे. मुलगा विशिष्ट वयाचा झाल्यानंतर ते मुलाला सोडून देतात, तुझ्या पायावरती तू उभे राहा म्हणून. पण इथं आपल्या अशी जी संस्कृती आहे, आपल्या ही कौटुंबिक जी संस्कृती आहे, कुटुंबाची जी पद्धती आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्या मुलांनी आपल्या जीवनामध्ये एक शिकवण म्हणून आपण आत्मसात करून ते पुढे गेले पाहिजे की आपला जो बेस आहे तो बेस कधी विसरायला नको आहे. तुम्ही कितीही पुढे जा, पण आपलं कुटुंब, आपलं घर, आपला समाज आणि आपला देश याचा नेहमी तुम्ही विचार करून पुढे गेला पाहिजे. तरच आपण आपल्या जगामध्ये आपलं भारताचं नाव पुढे आणू शकतो. त्यानंतर ज्येष्ठांना सांगण्यामध्ये मी एवढी काही मोठी नाही आहे, परंतु जसं मला आता एक लक्षात आलं आहे की एकटेपणा हा फार मोठा शत्रू आहे. माणूस जर एकटा राहिला तर म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हणल्यासारखं. माणूस जेव्हा एकटा राहतो तेव्हाच त्याच्या मनामध्ये अनेक वाईट साईड विचार येऊ शकतात. त्यामुळे ज्येष्ठांनी नेहमी स्वतःला कुठल्या तरी व्यापात गुंतवून घेतलं पाहिजे. म्हणजे आता असंच आहे की जर आपण काम करत राहिलो तर आपण नेहमी या ठिकाणी ॲक्टिव्ह राहतो आणि कामामुळे आपल्याला काय होतं की आपण नेहमी ऊर्जावान राहतो.
म्हणजे आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. तर हे ज्येष्ठांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. जर आपल्या प्रकृतीची पण आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे, कारण जान है तो जहान है. आपण आहोत तर जग आहे. त्यामुळे आपली प्रकृतीची काळजी घेत, स्वतःवरती फोकस करत, त्याचबरोबर कुटुंबाच्या इतर गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन स्वतःला आरोग्यक्षम ठेवणे, त्याचबरोबर स्वतःचा छंद जोपासून आनंददायी जगणे, हे आजकालच्या ज्येष्ठांनी या ठिकाणी तसा जो जीवनक्रम अंगीकारला तर निश्चितच त्यांचं हा जो उतारवयाचा जो प्रवास आहे तो चांगला होऊ शकतो, असं मला म्हणायचं आहे. तर खूपच छान पद्धतीने मॅडम तुम्ही सांगितलं आहे की एकटेपणा हा माणसाला नेहमी खातो आणि तसेच युवकांना देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. तर आपण एक मॅडम रॅपिड फायर इथे घेणार आहोत. तर आवडीचा एक हिरो आणि हिरोईन आणि त्याच्या आवडीचं एक मूवी सांगायचं तुम्ही. आवडीचा हिरो आहे अमिताभ बच्चन आणि त्याचा जो चित्रपट आहे अनेक आहेत. शराबी आहे, त्याचबरोबर काला पत्थर आहे, त्याचबरोबर नटवरलाल आहे, अनेक आहेत. आणि आवडीची हिरोईन आहे हेमा मालिनी आहे, माधुरी दीक्षित आहे, अशा खूप आहेत. आता या ठिकाणी दोन तीनच नावं मला आठवलेली आहेत. तर आता एक सांगा, आवडीचं सोलापुरातलं ठिकाण आणि खायचा पदार्थ आणि कुकिंगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का? तर त्याच्यातला कुठला पदार्थ तुम्ही चांगला बनवू शकाल? आवडीतलं सोलापुरातलं ठिकाण म्हणजे मला माझं घर. माझ्या घराशिवाय मला इतर जास्त कुठे नाही आवडत. तरीही आपलं हे जे सिद्धेश्वर मंदिर आहे हे माझ्यासाठी आवडीचं ठिकाण आहे, कारण सिद्धरामेश्वरांच्या त्यांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही आपली ही सोलापूर भूमी आहे आणि त्याचा मला विशेष अभिमान आहे की मी सोलापुरात राहते, जिथं या ठिकाणी सिद्धरामेश्वरांच्या त्या काळात 12व्या शतकात त्यांनी स्थापन केलं सिद्धरामेश्वरचं मंदिर हे या ठिकाणी असल्यामुळे मला हे जास्त आवडीचं आहे. त्याचबरोबर माझ्या आवडीचा पदार्थ आहे तसे अनेक आहेत, पण माझ्या आजी करायची ती गव्हाची खीर आहे, त्याचबरोबर दहीवडा आहे, पाणीपुरी आहे, भेळ आहे, आहेत अनेक खूप पदार्थ आहेत. आम्हाला कधी बोलवणार मॅडम? केव्हाही तुम्ही या, तुमच्या स्वागतासाठी मी तयारच आहे. फक्त मला एकदा फोन करून सांगा की आम्ही येत आहोत, आम्ही तयार करून ठेवते. तर मॅडमनी सांगितलं आहे आवडीचा पदार्थ वगैरे आणि स्थळ पण सांगितलं आहे सिद्धेश्वर मंदिर हे. तर मॅडम अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तर आवडीचं असे एक हॉबीज असते, ती हॉबीज कोणती आणि पुस्तक कोणतं आवडतं? सांगितलं ना, माझं आवड आहे एक तर खूप, म्हणजे आता संगीताच्या बाबतीमध्ये गायनाची आवड आहे, त्याचबरोबर वाचनाची आवड आहे. खूप समोरासूनच मी करते, त्यामुळे ह्या तर माझ्या 3 गोष्टी आवडीच्या आहेतच. आणि त्याचबरोबर शालेय जीवनामध्ये चित्रकलेची थोडीशी आवड होती, पण आता कालांतराने तीही थोडी मागे पडली. बघूयात ती आता जोपासता येते का यानंतर. तर खूप सांगायला आनंद होतोय मला की आम्ही अन्नपूर्णा हे सुरू करणार आहोत एपिसोड. तर अन्नपूर्णामध्ये तुम्हाला जे काही आवडणारे पदार्थ आहेत ते तुम्ही करून दाखवायचे. तुमच्या घरी चॅनलच्या सुविधा येतील, फक्त ते करून दाखवून चॅनलपर्यंत पोहोचवणं हे एक नवीन आमचा उपक्रम आहे. त्याचीही 41-42 आम्ही एपिसोड करणार आहोत. आणि तसेच मॅडम अँकरिंग करतात आणि पेड शो देखील घेतात. तर मॅडम तुमच्या त्या पेड शोबद्दल वगैरे तुम्ही मला म्हणजे इथं चॅनलला माहिती सांगा, तुमचा नंबर, तुमचा पत्ता वगैरे सांगा, जेणेकरून लोक तुम्हाला संपर्क करतील. माझा पत्ता आहे, मी चाटिकलीमध्ये राहते आणि चाटिकलीमध्ये त्या ठिकाणी मोगले साडी दुकान आहे, तेही माझ्या भावाचंच आहे, म्हणजे माझ्या आजोबांचं आहे. म्हणजे माझं या ठिकाणी मी उल्लेख करायचा राहिला, माझं बालपण इथे सोलापूरमध्येच गेलं आहे. मोगले हे माझे आजी आजोबा आहेत आणि माझ्या आजीच्या आजोबांच्या मायाच्या छत्रछायाखाली माझं बालपण गेलं. त्या चाटिकलीमध्ये माझं घर आहे आणि मी अनेक ठिकाणी म्हणजे अँकरिंग पण करू शकते. आणि जर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी मला संपर्क साधायला काही हरकत नाही आहे. तर माझा फोन नंबर आहे 976021273976021273. 9760212773. तर
अशा प्रकारे मॅडमनी त्यांचा पत्ता, त्यांचा फोन नंबर सांगितला आहे. म्हणजे ज्यांना इच्छा असेल आणि ज्यांचे कार्यक्रम वगैरे असतील तर ते अँकरिंगचं पण त्यांना सांगावं. आणि लवकरात लवकर तुम्ही चांगल्या पद्धतीचा एक अँकर आणि एक चांगल्या पद्धतीचा गायक निवडू शकता. तसे मॅडममध्ये कलागुण आहेत आणि तसेच उच्च शिक्षित आहेत. तर लवकरात लवकर त्यांना संपर्क साधा आणि तुमचं बुकिंग करा काय असेल कार्यक्रम वगैरे. आणि खूप चांगल्या पद्धतीने मॅडम तुम्ही आम्हाला हे दिलं, इंटरव्ह्यू दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आठवणी सांगितल्या. तर त्याच्यातला एकच प्रश्न आहे की तुमच्या जीवनातला एक प्रेरणादायी क्षण आणि प्रेरणादायी एक गोष्ट सांगा की जेणेकरून त्यातून तुम्हाला काहीतरी इच्छाशक्ती अशी डेव्हलप झाली. असा कुठला एक क्षण सांगा कुठलाही. माझ्या जीवनामध्ये माझे श्रद्धास्थान माझी स्वामी माऊली आहे. आणि ते केवळ माझे म्हणजे श्रद्धास्थान म्हणजे माझे देव आहेत असं म्हणू शकत नाही मी, तर माझा श्वास आहेत. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला साथ दिलेली आहे. माझ्या अनेक अडचणींमध्ये त्यांनी मला मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे इतकं मी त्यांना प्रत्येक गोष्ट सांगत असते की म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे असं कधी कधी माझ्या मुलं पण हसतात की काही समजा सापडत नसेल तर मी त्यांना म्हणते माऊली जरा हे शोधून द्या ना, म्हणजे थोड्या वेळानं ते मला मिळतं. म्हणजे इतक्या पद्धतीनं ते म्हणजे मी त्यांच्या निगडीत आहे. आणि अनेक प्रेरणादायी प्रसंग म्हणजे तसे माझ्या जीवनामध्ये खूप आलेले आहेत. पण जो मी नेहमी म्हणजे जेव्हा माझ्या वाचनामध्ये APJ अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायरचं जे अनुवादित आहे हे त्या ठिकाणी अग्निपंख हे जेव्हा आलं ते मी खूप वाचलं. आणि त्याचं जे सुरुवातीचं जे पान आहे तो त्यांनी त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांना मातापित्याला अर्पण केलेलं आहे. ते म्हणजे लहानपणी APJ हे आपल्या आईच्या म्हणजे घरी परिस्थिती अत्यंत वाईट असतानासुद्धा, दारिद्र्य असतानासुद्धा ते कुठेपर्यंत पोचले. म्हणजे मिसाईल मॅन म्हणून आपण आज त्यांची ओळख आहे. मग त्यांचं जीवन आणि त्यांचं जे पुस्तक आहे हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. म्हणजे त्यांचे प्रत्येक विचार हे नेहमी मला प्रेरणादायी वाटलेले आहेत. आणि अनेक वेळास मी असा विचार करते की त्यांनी एवढ्या कष्टातून म्हणजे कुठे रामेश्वरम आणि कुठे राष्ट्रपती, म्हणजे हा जो त्यांचा प्रवास आहे हा सोपा नव्हता. पण केवळ त्यांचं जे स्वप्न होतं आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की स्वप्न अशी बघा की जी तुम्हाला पुढे नेतात, ती उघड्या डोळ्यांनी तुम्ही बघितलं पाहिजेत, ती तुम्हाला झोपू देत नाहीत. तसं या ठिकाणी मला त्यांच्या व्यक्तिमत्वानेच मी खूप भारून गेलेले आहे. आणि म्हणून माझ्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत, माझे आदर्श आहेत. तर खूपच चांगल्या पद्धतीने मॅडमनी सांगितलं आहे की एक देवावर एक भक्तिभाव आणि देवावर एक इच्छाशक्ती असली ना देव कुठलंही आपलं काम करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणताना त्यांनी APJ अब्दुल कलाम हे भारतातील एक नंबरचे सायंटिस्ट बोलले जाते. सायन्स क्षेत्रामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव आहे. अनेक डॉक्टरेट पदव्या APJ अब्दुल कलामना मिळाल्या आहेत. आणि एक उच्चवर्णीय आणि उच्च एक वैज्ञानिक या दृष्टिकोनातून आणि तसेच टेक्नॉलॉजीमध्ये पुढे असलेले अनेक असे बाण असतात, शस्त्र असतात, अशा अनेक चंद्रापर्यंतचे जे ग्रहापर्यंत नेतात अशा त्यांनी प्रत्येक गोष्टीपर्यंत ते गेलेले आहेत. त्यामुळं ते त्यांचे आयडियल आहेत. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि एका PhD संशोधकाला आणि एका डॉक्टरेट पदवीला यांचे आदर्श ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हे आपल्याला याच्यातून कळालं आहे. आणि तसेच खूप छान इंटरव्ह्यू झाला आणि एवढा वेळातला वेळ तुम्ही मॅडम आम्हाला काढून दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि तसेच अशा अनेक इंटरव्ह्यूज आणि अशा अनेक बातम्या पाहण्यासाठी अवश्य पहा प्रजासेवा न्यूज चॅनल. धन्यवाद. काय बोलणार होता?